हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकदम मस्त असा छानसा व्हिडिओ घेऊन आलेले, तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. तर आज आहे मटणाचा झणझणीत बेत आणि आज मटणाचं कालवण न बनवता खायला भेटणार आहे. ती म्हणजे कसं, तर आजची भाजी मटणाची स्नेहा बनवणार आहे आणि ही स्नेहाचं म्हणणं आहे की आज पूर्ण मटणाची पूर्ण रेसिपी आहे ती स्नेहाच बनवणार आहे, साफ करण्यापासून पूर्ण बनवेपर्यंत. तर तिला म्हटलं तुम्ही साफ करून धुवून वगैरे देते तुला, तर नाही म्हणली मी सगळं करणार आहे. त्यासाठी मस्तपैकी मांडी घालून बसली मटण साफ करत खाली. तर म्हटलं ठीक आहे चल मी माझ्यासाठी आणि सचिनसाठी चहा बनवते. त्या दिवशी पण बनवला चहा, पण मला पिणं झालं नाही का, एक तर चहा पित नाही आणि कधी बनवतं मग ती गडबड होऊन जाते तर पिणं पण होत नाही. तर म्हणलं चला चहा आणि बटर थोडेसे खाते. सचिननं मस्तपैकी असे जिरा बटर आणलेले आणि छोटेवाले जिरा बटर मला खायला आवडतात, पण वजन वाढते त्यासाठी कंट्रोल करते, मी खात नाही आहे. पण म्हटलं चला आज संडे आहे मस्तपैकी खाऊन घेऊया. आणि तर तुम्ही म्हणला स्नेहामध्येच कुठं चालली, तर स्नेहा चालली बाहेर, 5-10 मिनटात येईल. आल्यानंतर सांगते की ती कुठं गेली ती म्हणून. तर आता मस्तपैकी अशी सचिननं भाजी आणली. काय काय आणली भाजी ते बघूया. का तर रविवार असला की त्यांना ते काम असतं, कांदे बटाटे टमाटे जे संपलं असेल ते घेऊन येतात. आणि जर मध्ये आधी जर संपलं रविवारच्या मध्ये तर मग इथून आणतात, नाही तर मग एका ठिकाणून जाऊन ही सगळी भाजीपाला घेऊन येतात. मेथीची भाजी एवढी काही चांगली नाही, खिडकी पान आहे त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर मस्त आहे, हिरवीगार लुसलुशीत आहे. मेथीची भाजी चांगली नाही म्हणले की स्नेहा कोंबडी मस्तपैकी माझ्याकडे बघणार असे मोठे डोळे करून की पप्पाने आणलेली भाजी चांगली आहे म्हणते का, तर चांगली आहे असं म्हणावं लागते. मग बीट आणलेला आहे, पत्ताकोबी आणलेली. पत्ताकोबी अशी नसते आणावी, पण अशी आणलेली आहे, पण मस्त आहे ती पण. चला भाजी काय काय बघूया. टमाटे आहेत, कांदे आहेत, बटाटे आहेत, अद्रक लसूण लिंबू हे सगळं आहे. शेवग्याची शेंग मला एकच दिसली, मी म्हणलं एकच शेंग आणली का, तर म्हणले नाही खाली बघ थैलीमध्ये आहे, ती मोठी होती म्हणून वरती आहे, ती बारक्या खाली आहेत. तर बघितलं तर खूप जास्त शेंगा होत्या, 8-9 शेंगा होत्या. म्हटलं एवढ्या सगळ्या कशाला, म्हणलं आपण दोघंच खातोय एवढ्या सगळ्या शेंगा आणले. तर म्हणले जास्त आणलं तरी तुला नको वाटतात, कमी आणलं तरी नको वाटतं. बरं जाऊ दे, ते साईडला ठेवूया. स्नेहाने मटणाला काय काय लावलं ते सांगते. तर मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट लावलेली 1 ते 1.5 चमचा, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि दही आणले स्नेहाने. आत्ता दही संपलं होतं घरातलं, ती दही आणायला गेली ती. तिला म्हणलं होतं दही नसताना असंच बनवतं, म्हणली नाही मला दहीच टाकायचं. ठीक आहे म्हणलं जाऊन आण मग. तर दुकानावर जाऊन तिनं दही आणले आणि त्यातलं अर्धच पॅकेट टाकले. पूर्ण टाक दही म्हटलं तर म्हणली नको. म्हणलं जाऊ दे तिच्या मनाने जसं बनवायचं तसं बनवू दे, फक्त मी लांब उभं राहिली, बाकी ती सगळं बनवते. मसाल्यामध्ये काय काय घेतले ते सांगते. लाल मिरच्या घेतल्या, 2 चक्री फूल घेतल्यात, मोठ्या 2 विलायच्या घेतल्या, छोट्या 2-4 घेतलेल्या आहेत, काळी मिरी घेतली, दालचिनी घेतलेली आहे, पुन्हा लवंग घेतली, खसखस घेतली, धणे घेतले थोडेसे, शहाजिरे, जिरे, बडीशेप आणि तेजपत्ता घेतलेला आहे. एवढा सगळा मसाला घेतला आहे. तो 1 मिनटं मस्तपैकी असा भाजून घेतला. करपलेला नाही, फक्त त्याचा वास सुटेपर्यंत भाजायचा आहे. 2 कांद्याला मी कापून भाजत आहे का, ते कांदे म्हणलं तिला पोळण वगैरे भाजताना त्यासाठी म्हणलं मी भाजून देते. तर कांदे भाजून देते. आणि काय होतं तर चिमट्याने मी कांदे पकडत होते तर कांदे सटकत होते, त्यासाठी मस्तपैकी त्याच्यामध्ये चाकू घुसवला आणि कांदे व्यवस्थित दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेतले. म्हणलं व्यवस्थित तवाच भाजणार आहेत, अन्यथा मग असा कांदा भाजणारच नाही आहे, सारखा सटकत राहील. म्हणलं चाकूने बघितलं का मस्त आयडिया आहे, तुम्ही सुद्धा यूज करू शकता कांदा वगैरे भाजताना. तसे मला मिरची वगैरे जरी भाजायची असली तर आपण अशा पद्धतीने भाजू शकताय. जो मसाला वाटला होता म्हणजे भाजून ठेवला होता ना जो मसाला, तो वाटून घेतलेला आहे. असं मस्तपैकी अशी पावडर झालेले आहे. आणि हा मसाला तुम्ही बिर्याणीला सुद्धा वापरू शकता, बिर्याणीसुद्धा खूप छान मस्त बनते ह्या मसाल्याने. आणि खोबरे थोडेसे भाजून घेतले होते, 1 छोटा तुकडा, आणि जे 2 कांदे भाजले होते ना ते वाटून घेतलेले आहेत. आणि आता मटण बनवायला सुरुवात करूया. तर मोहरीचं तेल टाकले, त्याच्यामध्ये थोडीशी हे टाकलेले आहेत, तेजपत्ते 2 पाने घेतले होते त्याचे तुकडे करून टाकलेत, 2-3 दालचिनी छोटे तुकडे टाकले, 2 हिरव्या विलायच्या टाकलेल्या आहेत आणि 2 उभे कांदे कापून टाकले. ठीक आहे, आता मस्तपैकी असं कांदा भाजूया. कांदा भाजेपर्यंत तुम्हाला मस्तपैकी असं बाहेरचं वातावरण दाखवते. 2 दिवस झालं काय झालं, पाऊस पडला आणि इतकं मस्त असं वातावरण आहे. आता तुम्ही मला दिवस मावळत असेल तर नाही, 2:30-3 वाजले असतील दुपारच्या, तेवढ्या टायमाला असं एवढं ऊन आहे. ऊन असतं ह्या टायमाला, पण आता बिलकुल ऊन नाही. इतकं मस्त असं वातावरण आहे, खूप थंडगार अशी हवा सुटली आणि एकदम भारी असं वाटायला लागलं आहे. बघितलं ना किती भारी वाटते. पण पक्ष्यांचा आवाज जास्त काही नाही गेला, 1-2 पक्षी कुठून येतात का, तर पाणी नाही आहे त्याच्यासाठी. इथं 1-1 तुम्हाला पक्षी दिसत असतील तरीसुद्धा. तर असं मस्त वातावरण आहे. आणि आता कांदा थोडंसं भाजल्यानंतरच नाही त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण काय केलं तर थोडंसं ग्लासात कुटून ठेवलं होतं तर ते टाकलेलं आहे, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच म्हणा अद्रकचा तुकडा, एवढं सगळं कुटलं होतं ते टाकलं एकदम जाडसर असं. तर ते सुद्धा व्यवस्थित 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. ठीक आहे, आता चला मटण टाकते. आणि तुम्हाला जे हिरवं दिसते ना, स्नेहाने काय केलं त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकला.
आणि कलर टाकला होता जे केकला आपण कलर वापरतो ना तो टाकला आणि तो कलर फक्त 2-4 पीसवरच असं चिटकला आणि बाकीचं कड लागलाच नाही का, तर तिने मिक्स पटकन केलं नाही आहे. मग तिला म्हणलं होतं कलर टाकायचाच नव्हता तरी तिने टाकला, पण म्हटलं तर जाऊ दे, तर टाकला आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतं. मटण तिने काय झालं व्यवस्थित कट पण नाही केलं, कापलं नाही, पण व्यवस्थित तिनं साफ करून बऱ्याच वेळा धुतले, 7-8 पाण्याने असं धुतले, एवढं वेळ साफ केले तिनं आणि व्यवस्थित साफसुद्धा केलं. पण आता काय पहिल्यांदा ती मटणाची भाजी बनवायला लागली तर ठीक आहे, चांगलं आहे, चांगली बनवली. आणि जर तसं म्हणलं ना तिला की तो बिलकुल चांगलं, खरंच सांगते पण एक बात की मटण खूप टेस्टी आणि मस्त बनलं होतं. आणि नंतर मग मी तिला हलवता येईना का, आता हे 1.5 किलो मटण तिला व्यवस्थित हलवता येत नव्हतं. मग म्हटलं चल मी हलवते, हलवून दिलं. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ओतलं, अर्धा 1 ग्लास पाणी ओतलं. परत थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं होतं का, तर तिनं आधी पण मीठ लावून ठेवलं होतं आणि नंतर मग मी थोडंसं वरतून टाकलं, म्हटलं मीठ व्यवस्थित होणार नाही म्हणलं, तर थोडं मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि कुकर लावून झाकण ठेवून दिलं. 1 शिट्टी करायची कमी गॅसवरती, जेणेकरून मटण मस्तपैकी शिजेल. आणि भाजी जी मगाची काढून ठेवली होती ना, तर थोडीशी ठेवली, बाकी तशीच राहिलं, मध्येच काम आलं तर मी करत राहिले. आता भाजी बसते मस्तपैकी, सगळ्या गावरच्या शेंगा मिरच्या सगळं अलग करून थैलीत भरून ठेवते फ्रीजमध्ये. आणि स्नेहा तोपर्यंत मसाला तयार करते. मसाल्यामध्ये तिनं गॅसवर तवा ठेवला आहे, तव्यात 2 टमाटे कापून टाकल्यात थोडंसं तेलामध्ये. तर टमाटे थोडेसे परतून घेतल्यानंतर कांदा आणि खोबरं जे वाटून टाकलं होतं ते पण टाकलं. जे मसाला वाटून ठेवला होता मगाशी भाजलेला खडा मसाला तो पण टाकला, त्याच्यात 2 चमचे टाकलेत. हा थोडासा गरम मसाला टाकला जे दररोज आपण वापरतो तो. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तव्यामध्ये. आता एक नवीन मस्तपैकी अशी टेस्टी मटणाचं कालवण होणार आहे. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला आणखीन एक सांगायचं ते म्हणजे मटणाची भाजी बनवताना काय चूक झाली ती पण तुम्हाला सांगते, पण नंतर सांगते. जेव्हा भाजी पूर्ण खोलन ना, म्हणजे कुकर खोलल्यानंतर तुम्हाला दिसेनच काय गलती झाली ती, पण ते आता नाही, नंतर सांगते, ठीक आहे. आता हे सगळं 5-10 मिनटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं, यातलं पाणी जरा सुकेपर्यंत. आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे, म्हणजे की जसं की चटणी वगैरे टाकायची. मिरच्या तर टाकल्यात, पण तेवढ्या मिरच्याने आपलं झणझणीत मटणाचं कालवण होणार नाही, त्यासाठी चटणी टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये तर चटणी टाकूया. स्नेहाने फक्त 2च चमचे मसाला टाकला, तिला म्हटलं होतं अजून एक थोडासा मसाला आणखीन टाक, का तर हे सगळा मसाला त्याच्यासाठीच वाटला होता, पण म्हटलं नको जास्त होईल, त्यासाठी म्हटलं साईडला ठेव, बाकी नंतर कधी बिर्याणी वगैरे आपण बनवताना ते मसाला टाकूया. तर ह्याच्यामध्ये काळी चटणी टाकलेली, जी चमचा आहे ना ते अर्धा 2 चमचे टाकलेत आणि 1 चमचा लाल चटणी टाकलेली आहे. एवढं टाकलं का, तर हे लाल चटणी जास्त तिखट नाही, काळी चटणी तिखट आहे, लाल चटणी तिखट नाही आहे. काळी चटणी घरी बनवलेली आहे आणि लाल चटणी हे पॅकेटमधली आहे, त्यासाठी तिखट नाही आहे जास्त, कलर आहे फक्त. तर व्यवस्थित मिक्स करू. आणि स्नेहाला हे मसाला पण व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं का, तर तवा गरम झाला आणि मग चटणी टाकल्यानंतर ठसका उठायला लागला, त्यासाठी म्हटलं सरक थोडंसं पाणी टाक म्हणलं याच्यामध्ये आणि मी हलवते म्हणलं. तर पाणी टाकल्यानंतर 5-10 मिनटं कमी गॅसवर मस्तपैकी पाणी आटवून घेतलं, थोडंसं मसाल्याला तेल सुटेल म्हणून. आणि एकदम मस्तपैकी असा मसाला शिजला, तयार झाला. गॅस बंद केला आणि जे मसाला मी ठेवला होता ना वाटीमध्ये, तो स्नेहाने वाटलेला तो डब्यात ठेवला, जेणेकरून नंतर वापरा, नाही तर म्हटलं त्याचा सगळा वास निघून जाईल, त्यासाठी पटकन त्याला डब्यात ठेवला. मसाला इथं मस्तपैकी तयार झाला आहे. मटण पण शिजलं. गॅस बंद केला आहे, इकडला गॅस बंद केला, तिकडला केला आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं नॉर्मल कुकर थंड झाला, हवा गेल्यानंतर कुकर खोललं आणि बघू शकता मस्तपैकी असं मटण तयार झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे. सूप तयार झालं आहे, फिक्कं सूप म्हणा किंवा आळणी मटण म्हणा, ठीक आहे. तर ते तयार झाले. आणि स्नेहाकडून एक चूक झाली ती काय, तर जी दही लावलं होतं ना स्नेहाने, तर त्या दह्याला फिटून टाकायचं होतं, तर स्नेहाने तसं टाकलं आणि माझ्या पण पटकन लक्षात आलं नाही तिला सांगायचं, तर तिनं तसंच लावलं आणि एकदम असं सूप फाटल्यावर दिसत असेल, तुम्हाला सुद्धा दिसलं ना, तर ते दही नाही फेटलं, असं टाकलं म्हणून साठी ते तसं दिसत आहे. थोडंसं आळणी साईडला काढून घेतल्यानंतर मसाला सगळा टाकलेला आहे. आणि आणखीन एक सांगते, इतकं टेस्टी आणि मस्त मटण बनलं होतं ना, तुम्हाला सुद्धा एकदा नक्की ट्राय करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की मटण कसं बनलं होतं. तर मसाला टाकला, सगळा पूर्णपैकी हलवला. थोडंसं उकळी आल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वरतून अजून एक राहिली काहीतरी म्हणलीच नाही, काहीतरी त्यावरती स्मोक द्यायचा आहे त्याला, त्याच्यासाठी एक वाटी ठेवली. माझ्याकडून कोळसा मागितला, मग कोळसा गरम केला, वाटीत ठेवला आणि त्याच्यावर आता तूप टाकायचं आहे त्याला, का तर धूर द्यायचं आहे, का तर एकदम मस्त असा फ्लेवर लागेल मटणाचा म्हणूनसाठी. तर ठीक आहे म्हटलं, तू जसं म्हणीन तसंच. तर त्याच्यावर 1 चमचा तूप टाकला आणि त्याच्यावर प्लेट ठेवली झाकून. त्यातला आता जेवढा काही धूर निघत ते सगळ्या मटणाला लागेल आणि खायला खूप छान आणि टेस्ट लागतं. तिथंच झाकण मधून इकडून तिकडून धूर जात होता, तर झाकणाला पकडून तिथंच उभा राहिली, खोलून बघत होते अधूनमधून. आणि शेवटी बघू शकता मटण एकदम मस्त असं झणझण झाले, तरी बाद झाले आणि खायलासुद्धा तेवढंच
तोपर्यंत मी भात करून घेतला, भाकरी करून घेतल्या. ती म्हणत होती चपात्या बनवते मी, तर म्हणलं नको. आणि ही सगळं स्पेशल कशासाठी, आणि ही सगळं स्पेशल ह्याच्यासाठी आहे, कालवण वगैरे बनवायचं. आज आहे मदर्स डे आणि त्याच्यासाठी बनवून चारायचं होतं मला कालवण तिला. आणि म्हणली होती पूर्ण स्वयंपाक बनवून, पण तिला काही होणार नव्हतं का, तर मटणाच्या कालवणासोबत भाकरी. आणि शिवाय आज रविवार आला तर मटण आलंच. त्याच्यासाठी म्हणलं जाऊ दे, मी भाकरी बनवते. भाकरी भात मी बनवला, भाजी मस्तपैकी तिने बनवली. आणि सगळं झाल्यानंतर मग आम्ही दोघी जेवण करायला बसलो. सचिन आणि स्वप्नील बाहेर गेलेत तर, आणि त्यांना यायला वेळ लागेल. तोपर्यंत आम्ही जेवण करतो. भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत बाय बाय.